मी स्वतःच कबूल केलं आहे की आपण दोघं एकत्र राहू शकत नाही. हां, हे वाक्य तोंडातून बोलणं खूप सोपं वाटतं, पण खरं सांगू का, या एका कबुलीने माझ्या मनाचे 1000 तुकडे झालेत. प्रेम म्हणजे काय हे कळलं कारण तू माझ्या आयुष्यात आलीस, आणि दुःख म्हणजे काय कळलं कारण शेवटी मला तुझ्यापासून दूर जावं लागतं आहे. माझी तुझ्याविषयी कोणतीही तक्रार नाही, माझा राग नाही, फक्त एक विनंती आहे की तू स्वतःची काळजी घे. कारण माझ्या डोळ्यात जरी तू निघून गेलीस ना, तरी माझ्या मनातून कधीच जाणार नाहीस. मला अजूनही तुला हसताना पाहायचं आहे, कारण तुझं हसणं माझ्यासाठी नेहमीच सर्वात सुंदर गोष्ट होती, आहे आणि राहीलही. मला असं वाटतं कधीकधी कदाचित मागच्या जन्मीच आपण भेटलो असू, कदाचित त्यावेळी आपण एकमेकांचे झालो असू, कदाचित लग्नाच्या मांडवात उभे राहून सगळ्यांसमोर एक होण्याची शपथ घेतली असेल, आणि म्हणूनच या जन्मातले काही क्षण ते स्वप्नासारखे वाटले, जणू आधीच जगलेले. या जन्मात मात्र कथेचं शेवटचं पान थोडं वेगळं लिहिलं गेलं. पण माझ्या शुभेच्छा तुला नेहमीच साथ देतील. तू कोणासोबतही राहा, कुठेही राहा, बस फक्त आनंदी राहा. कारण खरं प्रेम म्हणजे कोणाला स्वतःजवळ ठेवणं नाही, तर जरी दूर गेलो तरी त्याच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करणं. आणि म्हणून आज मी तुला सोडतोय, हे प्रेमपत्र म्हणजे माझी हार नाही आहे, तर माझं शेवटचं गिफ्ट आहे तुला. कारण जरी आपण एकत्र नसू तरी माझ्या हृदयाचा एक कोपरा नेहमी तुझाच राहील, नेहमी तुझाच राहील.